श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 84. श्री ब्रह्मानंद. विजापुरातले जालिहाल नावाचे गाव. तेथे रामभट्ट गाडगुळी नावाचे गृहस्थ राहत. त्यांना गुरुभट्ट, व्यंकणभट्ट आणि अनंत अशी 3 मुले. त्यातील अनंत हाच पुढे ब्रह्मानंद या नावाने श्री महाराजांचा पट्ट शिष्य म्हणून प्रसिद्धीस आला. अनंताचा जन्म शके 1780 झाला. लहानपणीच त्याच्या कुंडलीवरून हा पुढे मोठा संन्यासी होईल असे भविष्य वर्तवले गेले होते. लहानपणी अनंताने खूप संस्कृत व कानडी स्तोत्रे पाठ केली. पुढे मुंज झाल्यावर मुळगुंद येथे गुरुशास्त्री नावाचे एक विद्वान शास्त्री होते. त्यांच्याकडे तो अध्ययनासाठी गेला. तिथे त्याने 4 वर्ष तर्क, साहित्य, व्याकरण यांचा अभ्यास केला. पुढे केवळ वेदांतशास्त्र शिकण्यासाठी तो गदग व सोट्टूर येथे काही दिवस होता. विद्या पुरी होण्याच्या बेतात असता अकस्मात एक संकट उभे राहिले. अनंताच्या हाताच्या बोटावर कोडाचे पांढरे डाग दिसू लागले. पुष्कळ उपचार झाले. कष्टाने प्राप्त केलेली विद्या फुकट जाणार की काय असा धाक वाटू लागला. नुसता शास्त्रार्थ शिकण्याची व्यर्थता त्याला कळून आली. त्याचे वय 20 वर्षाचे. एकंदर जीवनाचा अर्थ काय हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याला या प्रश्नाचे उत्तर सांगणारे कोणीही भेटेना. त्याच्या चित्ताची अस्वस्थता वाढली. अनंत शास्त्री आता रानात जाऊन तासनतास जप करीत बसू लागले. एके दिवशी त्यांना दृष्टांत झाला की तू व्यंकटपूरला जा, तेथे तुला सद्गुरूंची भेट होईल. त्याप्रमाणे ते व्यंकटापूरला आले. तेथेही त्यांनी भजन पूजन जोरात सुरू केले. देवाजवळ ध्यास ठेवला की मला सद्गुरू भेटव. तेथे व्यंकोबाचा दृष्टांत होऊन सद्गुरूच्या भेटीसाठी उत्तर हिंदुस्थानात जाण्याचा आदेश झाला. त्यानुसार अनंत शास्त्री नाशिकला रामाचे दर्शन घेऊन उत्तरेकडे गेले. इंदूरला भैयासाहेब मोडक यांच्याकडे श्री महाराजांची गाठ पडली. पहिल्या भेटीत त्यांना सद्गुरूंची ओळख पटली नाही. ते उत्तर हिंदुस्थानचा नाद सोडून नरसोबाच्या वाडीला आले. परंतु श्री दत्ताचा त्यांना पुन्हा आदेश झाल्यावर इंदूरला ते श्री महाराजांच्याकडे गेले आणि त्यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या चित्ताची होत असलेली तळमळ शांत झाली. श्री महाराजांनी त्यांचे नाव ब्रह्मानंद असे ठेवले व त्यांना नर्मदा काठी सर्वेश्वरी जाऊन राहण्याची आज्ञा केली. तेथे 2.5 वर्ष तप केल्यावर त्यांचा ग्रंथीभेद झाला आणि त्यांना अष्टसात्विक भाव प्राप्त झाले. श्री महाराजांच्या आज्ञेवरून ब्रह्मानंद गोंदवल्यास आले. पुढे एकदा श्री महाराज त्यांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, झाडाखाली झाड वाढत नाही. हा 1 रुपया तुम्ही लक्ष्मीचा प्रसाद म्हणून घ्यावा आणि कर्नाटकामध्ये जाऊन रामनामाचा प्रसार करावा. पुढे ब्रह्मानंदांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. ते 4 महिने या अवस्थेमध्ये होते. सन 1910 पासून ब्रह्मानंदांनी व्यंकटापूरकडे जास्त लक्ष घालण्याचे ठरवले. व्यंकोबाचे एक भव्य मंदिर त्यांनी तेथे बांधवले. भैयासाहेब मोडकांच्यामुळे श्री ब्रह्मानंदांना श्री महाराजांचा लाभ झाला म्हणून ब्रह्मानंदांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. सन 1917 साली त्यांनी भैयासाहेबांना मोठ्या आग्रहाने रामनवमीसाठी इंदूरहून बेलधडीला बोलावून घेतले. भैयासाहेब 1 महिनाभर तेथे राहिले. त्यांना राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली होती. रोज संध्याकाळी श्री ब्रह्मानंद भैयासाहेबांच्या खोलीवर जायचे व दोघेजण तंबाखू खायचे. एके दिवशी काही कारणाने उशीर झाला आणि अगदी दिवे लागणीचे सुमारास श्री ब्रह्मानंद त्यांच्या खोलीवर गेले. त्या दिवशी सकाळपासून भैयासाहेबांच्या मनात निराळीच खळबळ चालू होती. श्री ब्रह्मानंद खोलीत आल्याबरोबर भैयासाहेबांनी त्यांना आलिंगन दिले व केविलवाणेपणे म्हणाले, तुम्ही श्री महाराजांच्याकडे आमच्या मागून आलात, पण आपले काम करून घेतलेत. आम्ही मात्र तसेच राहिलो. हे ऐकून श्री ब्रह्मानंद शांतपणे म्हणाले, ते असू द्या, आधी मला तंबाखू द्या. अंधार पडलेला असल्यामुळे कोनाड्यात ठेवलेली चंची भैयासाहेब शोधू लागले. त्यांनी 2-3 कोनाडे शोधले, पण त्यांची चंची काही सापडेना. इतक्यात कोणी खोलीमध्ये कंदील आणला आणि एका कोनाड्यात चंची लगेच सापडली. ती हातामध्ये घेत श्री ब्रह्मानंद बोलले,
भैयासाहेब, हे बघा, तुम्हीच ठेवलेली चंची तुम्हाला सापडली नाही, पण दिवा आल्याबरोबर लगेच सापडली. परमार्थामध्ये अगदी तसेच आहे. गुरुकृपा झाली की आपल्याला आपल्याशीच कळते. तुम्ही काळजी करू नका, महाराज तुमच्यावर कृपा करतील. हे ऐकून भैयासाहेबांचा जीव शांत झाला. इसवी सन 1918 श्री ब्रह्मानंदांना 60वे वर्ष लागले. त्यांचा दम्याचा विकार बळावू लागला. आपल्या देहावसानाची त्यांना आधीच कल्पना होती. एके दिवशी बोलता बोलता ते म्हणाले, अरे बेट्यांनो, आनंदसागर गेले, श्री महाराज गेले, आता मी किती दिवस मागे राहायचे? मी जर कदाचित मेलो तर नाम घेत माझे शरीर नदीमध्ये सोडून द्या आणि कोणी रडू नका. शेवटी एके दिवशी श्री महाराजांचे नामस्मरण करीत हा महापुरुष अनंतात विलीन झाला. श्री ब्रह्मानंदांनी आपल्या आयुष्यात उपासना मार्गाचा खूप प्रचार केला. संबंध कर्नाटक हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. श्री महाराज हे प्रत्यक्ष देव आहेत अशी त्यांची खात्री होती. श्री चिन्मयानंद, श्री रामकृष्ण, श्री तुकामाई, श्री महाराज व श्री आनंदसागर या थोर पुरुषांच्या मालिकेत शोभणारा हा महापुरुष होता, यात शंका नाही. पुढे आहे आप्पासाहेब भडगावकर. आप्पासाहेब राहणारे पंढरपूरचे. श्री महाराजांचा व भडगावकर कुटुंबाचा जुना ऋणानुबंध होता. श्री महाराज पंढरपुरी आप्पासाहेबांच्या घरीच उतरत असत. आप्पासाहेब स्वभावाने कडक होते खरे, पण कोठेही गोंधळातून व्यवस्था निर्माण करण्याचे चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचे सामर्थ्य हे गुण त्यांच्यापाशी होते. श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि महत्त्वाची कामे त्यांच्या अंगावर निर्धास्तपणे टाकीत. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर आप्पासाहेब लगेच पंढरपूरहून गोंदवल्यास आले आणि पुढील सर्व गोष्टी स्वतःच्या नजरेखाली त्यांनी करवून घेतल्या. दासबोधाचे मर्म ते मोठ्या खुबीने स्पष्ट करून सांगत. त्यांचे भजन देखील फार गोड व रसाळ असे. एका एकादशीला थोरल्या रामासाहेब आप्पासाहेबांचे भजन झाले. ते फारच रंगले. त्यावेळी श्री महाराज इतके प्रसन्न झाले की स्वतःच्या अंगावरचा फरगोल काढून त्यांनी आप्पासाहेबांच्या अंगावर घातला. असा बहुगुणी साधकवृत्तीचा माणूस परमार्थात काहीसा मागे पडला. आपल्यानंतर श्री महाराजांच्या पाशी येऊनही श्री ब्रह्मानंद पुढे गेले याबद्दल आप्पासाहेबांच्या मनात थोडे वैषम्य होते. त्यांनी एकदा श्री महाराजांना स्पष्टच विचारले, महाराज, मला आपण 3 अवस्थांच्या पलीकडे का नेत नाही? त्यावर झटदिशी श्री महाराज म्हणाले, तुमचा पैशाचा वस्तूंचा लोभ अजून सुटत नाही म्हणून. श्री महाराज हुबळीला गेले त्यावेळी बरोबर आप्पासाहेब होते. रोज रेशमी कफन्या, शालजोड्या, फरगोल, माळा, मिठाई वगैरे पुष्कळ वस्तू श्री महाराजांच्या पुढे येत. गरिबांना बोलावून श्री महाराज त्या सगळ्या वाटून टाकीत. हे काम आप्पासाहेब करीत. पण एक फारच सुंदर जरीची रेशमी कफनी कोणीतरी श्री महाराजांना अर्पण केली. ती त्यांनी घालावी म्हणून आप्पासाहेबांनी ती घडी एका उशीत दडवून ठेवली. हुबळीहून निघताना श्री महाराज म्हणाले, आप्पासाहेब, इथे आलेले सगळे वाटून टाकले ना? त्यावर ते नुसते होय म्हणाले. पंढरपूरला येईपर्यंत आणखी अशाच वस्तू जमल्या. श्री महाराजांनी त्या देखील गरिबांना वाटून टाकल्या. शेवटी अग्निहोत्री नावाचा माणूस आला. त्याला देण्यास काही उरले नाही. तेव्हा आप्पासाहेब म्हणाले, शेजारच्या दुकानातून शालजोडी घेऊन येतो. त्यावर श्री महाराज स्मित करून म्हणाले, आणण्याची जरूर नाही. उशीत काही आहे का ते द्यावे. आप्पासाहेबांनी मुकाट्याने ती सुंदर कफनी काढून आणली व श्री महाराजांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्या हातात दिली. अग्निहोत्र्यांच्या अंगावरती घालून श्री महाराज म्हणाले, ही कफनी यांना कशी शोभून दिसते नाही? असो. श्री ब्रह्मानंद व आप्पासाहेब या दोघांनी गोंदवल्याच्या पुढील व्यवस्थेला प्रत्यक्ष रूप दिले. पुढे आहे भाऊसाहेब केतकर. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.